वर्षात मीही 1995 पासून या सभागृहाचा सदस्य आहे। सभागृहाच्या सदस्यांच्या संदर्भामध्ये या अगोदरही वर्तमानपत्रात काही बातम्या वगैरे आल्यात तर गंभीरतेने त्याची दखल घेतली जायची। धीरे धीरे या सोशल मीडियाने अध्यक्ष महाराज आपली संस्कारित लोकशाही ही आता स्वैराचारी लोकशाहीच्या मार्गाने प्रवास करताय। खरं तर त्यांचं एक वाक्य की मी जर दोषी असेल तर मला कडक दंड झाला पाहिजे आणि हे वाक्य लक्षात घेता हा हक्कभंग आपण ताबडतोब स्वीकारला पाहिजे। या अगोदरची ही दाखले जर बघितले तर 15 डिसेंबर 2020 मंगळवारी 11:28 एक मुख्यमंत्री महोदयांचा अवमान होणारी बातमी हिंदू वर्तमानपत्रात आली आणि आपण सेक्शन वाचून दाखवलं। आपण म्हणजे जे कोणी अध्यक्ष होते त्यांनी सेक्शन वाचून सांगितलं की अशा विषयावर अध्यक्ष म्हणून 29 सदस्यांना तिथं उभं करण्याची आवश्यकता नाही आणि 284 या सेक्शन मध्ये या नियमामध्ये काहीही अंतर्भूत केलेले असले तरी अध्यक्षांना विशेष अधिकाराचा कोणताही प्रश्न विशेष अधिकार समितीकडे तपासणीकडे चौकशीसाठी किंवा अहवाल सादर करण्यासाठी सोपविता येईल। याची गंभीरता काय अध्यक्ष महाराज की विधानसभा अधिवेशनामध्ये सदस्यांनी योग्य पद्धतीने या कामकाजामध्ये सहभाग घेता कामा नये किंवा इतरांनी कोणी घेऊ नये या पद्धतीने हेतू ठेवून मनामध्ये दबाव करण्याचा जर प्रयत्न केला तर तो दबाव या हक्कभंग समितीकडे ताबडतोब जाणं हे अतिशय आवश्यक आहे आणि जाणंच आवश्यक नाही। मी हा कागद तुम्हाला पाठवतो अध्यक्ष महाराज। 8 जून 2009 याच विधानसभेत आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेत मीही सहभागी झालो। कारण तर हे आयुध म्हणजे बोथट होऊ नयेची काळजी तुम्ही आमचे संरक्षण करते आहात। तेव्हा खरं तर निर्णय झाला की हक्कभंग एकदा सभागृहात मान्य केला अध्यक्ष महोदयांनी तर दर वर्षाला स्वीकृत झालेले हक्कभंग अध्यक्ष कार्यालयाकडून आणि समिती अध्यक्षाकडून सभागृहाला माहिती दिली जाईल। पण दुर्दैवाने कोणत्याही अधिवेशनामध्ये ही माहिती देण्याची जी की परंपरा होती ती कुठेतरी आता कमी झाली आहे। मी हा कागद तुम्हाला देतो, हा कागद घ्यावा, हा हक्कभंग स्वीकारावा आणि 2 महिन्याच्या आत याचा निर्णय मी तर म्हणेल की या अधिवेशन संपेपर्यंत दूध का दूध खरं काय खोटं काय आणि ज्यांनी ज्यांनी आरोप केले असतील त्यांना तुम्ही बोलवा ना, सौजन्याने बोलवा आणि त्यांच्याकडून माहिती घ्या त्यांच्याकडे काय जास्तीची माहिती आहे आणि याचा 26 मार्च पर्यंत निकाल लावा। जर खोटे आरोप असेल तर एखाद्याची बदनामी होता कामा नये आणि खरे आरोप असेल तर मंत्री महोदयांनी मान्यच केलं आहे की मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे। मला वाटतं की खरं काय खोटं काय सत्य काय असत्य काय तुमच्या मागे धर्मचक्र प्रवर्तन आहे गावगाय। 26 मार्च पर्यंत जे काही आहे ते समोर आलं पाहिजे। हा कागद अध्यक्ष महाराज मी तुम्हाला देतो पण हक्कभंगाच्या संदर्भात तुम्ही आमचे रक्षण करते आहात, रक्षण करण्याची आणि ती जबाबदारी तुमची हे निश्चितपणे आहे आणि माझ्या दृष्टीने अध्यक्ष महाराज 3,07,713 स्क्वेअर किलोमीटरच्या महाराष्ट्राची ही 7,070 फुटाचा हा गोलाकार सभागृह ही सर्वात शक्तिशाली जागा आहे। ही जर क्षीण झाली तर या राज्याला रेकॉर्डवर माझ्याकडे 7,000 पेक्षा जास्त असल्याचं रेकॉर्ड आहे बघा। रेकॉर्ड आलं तर अध्यक्ष महाराज मी तुमच्याच ऑफिस मधून घेतलेला कागद तुम्हाला देईल आणि मग हे सिद्ध करेन की हे मी कागद घेतल्याशिवाय बोलत नाही अध्यक्ष महाराज। जुनी सवय आहे, वाईट सवय आहे पण आहे। ठीक आहे।